मित्रा तुला लाख मोलाचं वाक्य सांगतो ऐक माझं. त्या पोरीच्या आई मागं काय पळू नग आपलं आई बापाला जर धंदा पाणी कर पैसा कमव. कोण नाव ठेवतंय ती ठेवू दे. भावकीला काय भावकी काय फक्त ढिंगाणा बघायलाच आहे आणि उडायलाच आहे आपल्या. आणि आपलं वाटवं झाल्याशिवाय तर काय भावकीला काय सुखानं खावं वाटत नाही. आपलं काम कर तू. पैसे कमव धंदा पाणी कर काही कर फक्त स्वतःच्या जीवावर जर आणि काय हाऊस मौज करायची ती कर. नाहीतर निघून टाकशीन कर घेशील थार गिरत बापाला लावशील ही काय घरदार असलं काय करू नये. काय आता बोलताना ही काय थोडं हसा येतंय पण जी सांगतोय ती खरं आहे. तुला हे काय दुसरं बाहेरचं ही काय कोण सांगणार नाही. एक बारका मोठा भाव असून मी तुला काय सांगतोय काय लय पण मनावर लावून घेऊ नये. काय हे असं तसं म्हणतंय ह्याच्या माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष ही काय करू नये. मित्रा एक माझं हे कलियुग आहे. इथं माणसाला किंमत नाही तर पैशाला किंमत आहे. ऐक माझं माणसं ही काय तुला आई वडील म्हणत्यान घरचं माणसं कमवू पण तू पैसा कमवू. कारण आहे ना जिथं गरज लागेल तिथं माणसं नाही ती येणार तर पैसा येणार आहे. तर पैसा ही कमवू मग पुन्हा का नाही तीच माणसं म्हणत्यान ह्याच्याकडे एवढा पैसा कुठनं आला ही ती काय तर त्यांच्या बोलण्याकडे काय तू लक्ष देऊ नये तू. कारण ती आहे का नाही तुझ्या मदतीला कोणच येणार नाही. तर मदतीला येणार आहे तर फक्त पैसा आणि पैसा. म्हणून म्हणतोय पैसा ही कमव. गाडी घे बांगला घे काय करायची ती हौस माझ्या कर फक्त पैसा कमव. आणि पैसा का म्हणून कमवू सांगू का. कारण पैसा ही अशी गोष्ट आहे ना ती पोलीस स्टेशन वकील ही सगळीकडे चालणार. कारण पैसा या कलियुगातला देव आहे. त्याशिवाय माणूस राहूच शकत नाही आणि ही खरं आहे. 3 मित्रा पोलीस स्टेशनला गेल्यावर खरी ताकद पैशाची कळती. तिथं माणसं उपयोगी येत नाहीत. ही वाक्य कायम लक्षात ठेव. 2 3 मित्रा धंदा काय असू नाही तर पांढरा बारीक असू किंवा मोठा धंदा टाक पैसा कमवू स्वतः मालक हो. मग ती गटारी साफ करायचा असू नाही तर म्हशीचं दूध विकायचं असू. आणि धंदा जर केला तर त्याच्यात आपण स्वतः मालक आहे. तर धंदा जर मोठा झाला तर 4 माणसं वाढत्यान तुझा धंदा वाढेल आणि तुझे पैसे पण वाढत्यान माणसं पण फार मोठी होत्यान ही ती. मित्रा जमिनी विकायचं नाही तर जमिनी घ्यायचं बघ. जमीन वाढव कारण वावर आहे तर पावर आहे. कट. मित्रा पैसा आपल्याला कशासाठी कमवायचा आहे तर अजून एका गोष्टीसाठी कमवायचा आहे. जर का तो मंदिराच्या देवळात दर्शन घ्या गेला आणि तिथं लांब रांग लागली तर तो फक्त तिथल्या पुजाऱ्याला पैसे दे. तुला 100% देव VIP दर्शन देणार. तुला फोटोही काढून देणार. आणि ज्याच्याकडे पैसे नाही तर ती रांगेत येऊन नुसतं टोकरं डोकं टिकवून जाणार. म्हणून म्हणतोय पैसा कमवून देवसुद्धा स्वतः येऊन VIP दर्शन देतो.